रुद्रने आज सकाळीच काव्याला पाहिलं होतं, पण तिच्या चेहऱ्यावरील भय त्याला खटकून गेलं. ती जणू काही भूत पाहिल्यासारखी धावत निघून गेली होती. त्याने काहीच वावगं केलं नव्हतं. तरीही काव्या मात्र पूर्ण दिवसभर विचारात होती. तिच्या मनात काल रात्री रुद्राच्या दुःख स्वप्नाचं चित्र घोंगत होतं. दुपारपर्यंत ती पूर्ण गोंधळलेली होती. पण आज तिला आर्किटेक्चर इंडस्ट्री सेमिनारला जायचं होतं. तिने घाईघाईने तयारी केली आणि कंपनीतील सहकाऱ्यांसोबत हॉटेलच्या भव्य लॉबीमध्ये भरलेल्या सेमिनारला पोहोचली. बऱ्याच मोठ्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी, आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्स आले होते. तेवढ्यात सानिका आली. काव्या, गायकवाड कंपनीचे प्रतिनिधी आहेस? हो, फक्त ऐकायला आले. तू टायटनमधून? हो. तू गेल्यानंतर कुणाच्याच हातात काही नव्हतं, म्हणून मला पाठवलं संख्या पूर्ण करायला. ते बोलत असतानाच राकेश तिथे येतो. तू इथे काय करत आहेस? बांधकाम क्षेत्रात केव्हापासून उतरला तू? काव्या हसत विचारते. राकेश अभिमानाने म्हणतो, आमचं कुटुंब आता या उद्योगात पाय ठेवण्याच्या तयारीत आहे, म्हणून आजच सेमिनार पाहायला आलोय. सानिकाने त्याच्याकडे पाहून विचारलं, काव्यासाठीच आला आहेस ना? त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर ओशाळवाणा भाव आला, पण तो लगेच सावरला. मी संपूर्ण उद्योगाचं भवितव्य बदलायला आलोय, प्रेम प्रकरणात नाही. पण तरीही त्याने चोरून काव्याकडे पाहिलं. काव्या सतत कोणीतरी ओळखीचं दिसतंय का याचा अंदाज घेत होती. माझं असं वाटतंय मी कोणीतरी खूप प्रसिद्ध डिझायनर पाहिले. खरंच कोणीतरी मोठं आलंय का? सेमिनार कॉकटेल पार्टीच्या स्वरूपात सुरू झाला. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी बसले. तेवढ्यात मागून कोणीतरी आले. अरे, विमल आली आहे आणि तिच्यासोबत कामिनी आहे. काव्याने वर पाहिलं. कामिनी विमलसोबत अगदी अभिमानाने चालत होती, जणू तिच्या पदरात वारा भरला होता. ती चालत चालत काव्याकडे आली. डोळा थांबला आणि अचानक तिची नजर राकेशवर गेली. तिचा चेहरा सर्द झाला. राकेश खरंच काव्याला भेटायला आलाय? तिच्यासाठी ती जळजळीत नजर टाकून विमलकडे वळली. विमल हसून म्हणाली, हीच का ती डिझायनर जिने देशमुख ग्रुपच्या अध्यक्षांना इतकं इम्प्रेस केले? खूपच सुंदर आहे. थँक्यू, कामिनी नखरे करत उत्तर देते. बरेच लोक तिच्या भोवती कौतुक करत उभे होते. काव्यालाही कुजबुज ऐकू आली. किती भाग्यवान आहे ही कामिनी. अध्यक्षांनी तिला थेट मोठ्या डिझायनर स्थान दिलंय. हे सगळं तिचं नशीब आहे. राकेश चिडून कामिनीकडे पाहतो, पण त्याच वेळी ती थेट काव्य आणि राकेशकडे येते. अरे वा, तू खरंच काव्याला शोधायला आलास. काय वाटते आता? ती राकेशला टोमणा मारते. राकेशने तिला उत्तर दिलं, तुझं बोलणं ऐकून वाटते मी कधी तुझा मूर्ख होतो. काव्याही कुठून म्हणाली, किती सोपं आहे तुझ्यासारख्यांचं देशमुख कुटुंबात पोहोचण्याचा. नवीन मार्ग मिळाला की तुझं खरं. पण स्वतःमध्ये प्रतिभा नाही तेव्हा दुसऱ्यांची नक्कल करून किती दिवस टिकशील? कामिनी संतापते. तू नेहमी म्हणतेस की तुला राकेश आवडतो, मग त्याच्यासोबतच राहा. तुला दुसरं काही मिळणार नाही. मी मोठी डिझायनर होईन आणि तू फक्त घरात बसून पाहशील. काव्याने डोळे रोखून उत्तर दिलं, तू कितीही वर चढलीस तरी तू माझ्याशी तुलना करू शकत नाहीस. तू झाडावर चढलीस पण मी आकाश गाठीन. बघूया. कामिनी संतापून निघून गेली. राकेश डोळे मिटून म्हणाला, काय वेडा होतो मी. काय पाहिलं होतं मी तिच्यात? सानिका म्हणाली, तुझ्या खाली भागाने जास्त विचार केला होता बहुतेक. राकेश काहीच बोलू शकला नाही, पण काव्याचं शांत हसू त्याला विचारात पाडत होतं. तिला अजूनही माझ्यावर प्रेम आहे का? क्षमा केली का तिने मला? सेमिनार लवकरच संपलं, पण आजचा संपूर्ण शो कामिनीचा झाला. ती जाताना पुन्हा राकेशकडे कटाक्ष टाकून गेली. त्याचं लक्ष अजूनही काव्याकडे आहे हे तिला अस्वस्थ करत होतं. त्याचवेळी विमलने एका चेहऱ्याकडे पाहिलं. हा चेहरा जणू जुना ओळखीचा. ती कोण आहे? विमलने विचारलं. कामिनी गोंधळली. ती म्हणजे गव्हाणे कुटुंबातील मुलगी काव्या. तिचं कुटुंब तिला नालायक समजायचं. ती कदाचित राकेशसोबत आली असेल. विमलने नाक मुरडून पाहिलं. अशी स्वतःचा अपमान करणारी मुलगी, अशा लोकांपासून दूर राहा. हो, नक्कीच. ती माझ्याशी बोलतही नाही आता. बरं, काही दिवसात एक आर्किटेक्चर स्पर्धा आहे, त्यात भाग घे. शिकशील थोडं. मी पण माझं अजून शिक्षणच पूर्ण नाही. चिंता करू नकोस, परीक्षक आपलेच असतील. एक ड्रेस घे चांगला आणि तयारी कर. विमल यावेळी संपूर्ण तयारीने सज्ज होती. या स्पर्धेत खूप पत्रकार येणार आहेत.
तुझं सुंदर डिझाईन म्हणून ब्रँडिंग केलं तर प्रसिद्धी पटकन मिळेल. डिझायनरला केवळ कौशल्य नाही, प्रसिद्धीही तितकीच महत्त्वाची असते, ती म्हणाली. कामिनी तिच्या मावशीच्या बोलण्यावर हसली. धन्यवाद मावशी. विमल थोडी हळवी झाली. तुझी आई खूपच हुशार होती. तिच्या वेळी सगळे तिच्या भोवती फिरायचे. ती एक झुंजार आणि दंतकथा होती आणि तू देखील काही कमी नाहीस हे मला माहीत आहे. कामिनीच्या डोळ्यात यशाची झलक होती. ती आता तिची स्वतःची दंतकथा घडवणार होती.